खूप सारे फ्रेशर्स आहेत आणि ज्यांना आय टीमध्ये जॉब करायचा आहे, त्यांचा गॅप पडलेला आहे, तो गॅप त्यांना फिल करायचा आहे. आपण बरेचसे व्हिडिओज काढले आहेत फेक एक्सपिरियन्सवरती, बॅकडोर एंट्रीमध्ये. खूप सारे मला कॉल्स आणि कमेंट्स आल्या की सर मला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, भेटत नाही आहे, ओपनिंग्स नाही आहे, तर मी 2 ते 3 लाख रुपये देऊन आय टीमध्ये जॉब मिळू शकतो का? खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. बरेचसे तुम्हाला यूट्यूबवरती पण असं व्हिडिओज बघायला भेटणार नाहीत. बट त्याला सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रेशरसाठी, ज्यांना आय टीमध्ये जॉब करायचं आहे त्यांच्यासाठी. तर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात की खरंच काय रिॲलिटी आहे ह्या बॅकडोर एंट्रीची, किंवा हे आपण जे पे करतो 2 ते 3 लाख रुपये, ते आपल्याला खरंच ॲक्च्युअलमध्ये जॉब भेटतो का? तर आपण इन डिटेलमध्ये बघूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. आय टी रिलेटेड फ्रेशर टू एक्सपिरियन्स मी सगळे मराठीमध्ये पॉडकास्ट आणि व्हिडिओज घेऊन येत असतो. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. येऊया आपण मेन आपल्या टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करूयात की बॅकडोर जॉब म्हणजे काय. बॅकडोर जॉब म्हणजे काय असताना, काही एजंट, काही कन्सल्टन्सी, अजून काही समजा काही वेंडर वगैरे, हे काय करताना काही स्टुडंट्स जे काही कॅन्डिडेट आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात आणि त्यांना एक जॉब ऑफर करतात की मी TCS, विप्रो, इन्फोसिस, बडे म्हणे, मी असं नाव नाही घेत कोणत्या कंपनीचे, पण खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये हे कंपनीला माहीत नसतं, मोठ्या मोठ्या कंपनीला ते कंपनीमध्ये जॉब लावून देतो असं सांगतात. खूप सारे कन्सल्टन्सी आहेत, बिझनेस चालू आहे सगळ्यांचा, आणि ते सांगतात की आम्ही तुम्हाला जॉबची गॅरंटी पण देऊ आणि जॉब लावू पण. तर आपल्याकडे कसं असतं, फ्रेशर्स आहेत, गावाकडून काही लोक आलेले असतात, कॅन्डिडेट आहे, म्हणजे त्यांचं ॲव्हरेज इंटरव्ह्यूमध्ये ते क्रॅक करू शकत नाहीत, तेवढं त्यांच्याकडे स्किल सेट नसतो. तर मग काय असतं ना, आपण काय करतो की अरे हां चला, वेंडर बोलतोय, कन्सल्टन्सी बोलते, तिथं ऑफिस आहे, आणि ते तुम्हाला एक्झाम्पल्स देतात. तुमच्या फ्रेंड्स पण तुम्हाला एक्झाम्पल देत असतील, किंवा कन्सल्टन्सीवाले आहेत, जे वेंडर आहेत, जे एजंट आहेत, ते पण तुम्हाला एक्झाम्पल देतील की अरे हां एवढं एवढं आहे, 5 लाखच पॅकेज आहे, हे आहे. बरं, ॲक्च्युअलमध्ये हा स्कॅम आहे का, ही रिॲलिटी आहे, याच्यावरती आपण थोडंसं डिस्कस करूयात. सध्या काय झालंय ना, काही लोक लागले पण असतील, काही लोक जेन्युनली करता. बरं चला, काही काही असं काही आहेत की HR मॅनेज करता, मॅनेजर मॅनेज करता, आणि जे तुमचं पॅकेज आहे ते मॅनेज करता, हे करण्यासाठी, थोडा इंटरव्ह्यू वगैरे मॅनेज करण्यासाठी. कदाचित ते मॅनेज शक्य असेल, किंवा पॉसिबल असेल, किंवा झालं असेल. मग सध्या काय झालं ना, एक झाला तर दुसरा, दुसरा झाला तर चौथा. मग काय झालं ना, हा बिझनेस होत गेला. स्कॅम तर खूप सारे आले आहेत. आपण काय ना, बॅकडोरनी जातो म्हणून आपण कुठे कंप्लेंट करू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही चुकीचं जात आहे. जर तुम्हाला समजा 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी जर समजा तुम्हाला जॉबवरून जर तुम्हाला काढलं, फायर केलं, तुमचा परफॉर्मन्स चांगला नाहीये, तर ही चूक कोणाची आहे, कंपनीची का तुमची? तुमची. कारण का, तुम्ही एक तर बॅकडोरनी गेलाय, तुम्ही परफॉर्म नाही करू शकला, तुम्हाला काढलं. तुम्ही कुठं कंप्लेंट करणार आहे? कुठेच कंप्लेंट नाही करू शकत तुम्ही, कारण तुम्ही स्वतः बॅकडोरनी गेले, तुम्ही स्वतः त्यांना म्हणजे पैसे देऊन तुम्ही तिथे जॉब लावलाय, तर तुम्ही कोणाकडे कंप्लेंट करणार आहात? सगळ्यात इम्पॉर्टंट हे एक आहे. उद्या तुम्हाला फायर केलं तर तुम्ही काय करता, 1-1.5 महिन्यामध्येच फायरिंग करता. मला एका मुलीचा कॉल आला होता, तिचं सगळं बॅकडोरनी झालं होतं. चांगली नामांकित कंपनी आहे, त्यामध्ये तिने काहीतरी अराउंड 2.5 लाख रुपये घेतले, आणि मला त्यांनी सांगितलं की मी 2.5 लाख रुपये पे केले, माझा इंटरव्ह्यू झाला, मला जॉब ऑफर आली, आणि मी जॉब केला. जॉब केल्यानंतर मला 1.5 महिन्यानंतर सांगितलं की तुमचा परफॉर्मन्स नाहीये, तुम्ही परफॉर्म करत नाहीये, आणि तुम्हाला आम्ही काढतोय. 1.5 महिन्यामध्ये कोण परफॉर्मन्स बघतं? 1.5 महिन्यामध्ये ट्रेनिंग, 3 महिन्याची तर ट्रेनिंग असते. 3 महिन्यानंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला जातो, प्रोजेक्ट दिल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स बघितला जातो. त्या बेसिसवरती पुन्हा 3 महिने तुम्हाला नोटीस पिरियड नाही, PIP मध्ये टाकलं जातं. ते त्या PIP मध्ये तुम्ही किती परफॉर्म करता, काय करता, ते चेक केलं जातं, आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही दुसरा जॉब बघा किंवा काय बघा. दिस इज अ प्रोसेस, ही अशी प्रोसेस असते तुमची IT मध्ये जॉब जॉईन करून. तुम्हाला जर समजा परफॉर्म नाही केलं तुम्ही, तर तुम्हाला काढण्याची, डायरेक्टली फायर कोणीच करत नाही. तर मग काय होतंय ना, की जर तुम्ही आता काय होतं ना, की आता एक सगळ्यात मेन इम्पॉर्टंट, हे लिगल आहे का, हे सेफ आहे का? हे लिगल तर नाही. कुठल्याच IT कंपनीच्या ओनरला, कुठल्या CEOला, कुठल्याच जे काही ब्रँड हेड असतील किंवा काय असतील, त्यांना हे माहीत नसतं की आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये असं काहीतरी बॅकडोअरने चालतं. हे फक्त काय होतं ना, हा स्कॅम कुठपर्यंत आहे, मी आता इंटरनल नाही जाणार, काही गोष्टी मला पण माहिती आहेत, पण काही गोष्टी कसं होईल ना, की ते त्यांच्यापर्यंत असं जातं की हा एखाद्याला समजा असं होईल की अरे हा आमचंच फक्त नाव घेतो का. मी कोणाचंही नाव घेत नाही, मी फक्त आणि फक्त आपले जे स्टुडंट आहेत, आपले जे गावाकडून आलेले आहेत, जे म्हणजे आपल्या पॅरेंट्सचा जो काही मनी आहे, हार्ड मनी आहे, ओके, तो मी फक्त हे करतोय. कारण काय आहे ना,
कुठलाही जॉब बघा तुम्ही, एवढं इझी नाही राहिलं. असं जर असतं ना की आय टीमध्ये 2-3 लाख रुपये देऊन जर जॉब भेटत असेल तर सगळ्यांना जॉब लागला असता. आज मार्केटमध्ये कोण राहिलं असतं? मार्केटमध्ये कोणीच नसतं राहिलं. सगळ्यांनी 2-3 लाख रुपये दिले असते आणि त्यांना 4-5 पॅकेज भेटलं असतं. आणि का नाही, 2-3 लाख रुपये मॅनेज करायला कोणालाच आजच्या घडीला तर कोणालाच अवघड नाहीये, तर देऊ शकता. तर हे स्कॅम आहे. मी असं नाही म्हणणार की पूर्ण 100% स्कॅम आहे, बट हा बिझनेस आहे. व्हेरीफाय करा. तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिली मेंबर्स जर आय टीमध्ये असतील तर त्यांच्याकडून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करून जर तुम्हाला वाटलं की नाही 100% 1 वर्षाच्या नंतर इथे आपल्याला जॉब भेटणार आहे किंवा काय आहे किंवा जॉबची गॅरंटी घेताय, असं काही गॅरंटी तर कोणीच घेत नाही यार. तुम्हाला डायरेक्टली सांगतं की हां आम्ही तुम्हाला घेऊ, पण तुम्ही परफॉर्मन्स नाही केला. तर परफॉर्मन्स कोणत्या बेसिसवरती काढता हे तुम्ही बघा. तर माझं ते एकच राहील की मग तुम्ही म्हणाल की यार आम्हाला जॉब नाही आहे. काही लोक मला असे पण कमेंट करता, मी बॅकडोअरमध्ये केलं, फेक एक्सपिरियन्सचे व्हिडिओ काढले. मला तुम्ही कमेंट्स बघा, तुम्ही डायरेक्टली कमेंट्समध्ये पण, अरे बाबा बाकीच्यांना जॉब लागते, लागू दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू जॉब करतोय, त्यांना जॉब नाहीये, त्यांना चांगलं पॅकेज भेटतंय, माझा फ्रेंड लागलाय त्याला चांगलं पॅकेज भेटलंय, मग आम्ही का नाही करायचं? मी कोणालाच काही हे करत नाही. मी माझं एक सजेशन सांगतोय. आय टीमध्ये खूप स्टुडंट कॅन्डिडेट्स टचमध्ये आहेत. ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगता की माझ्याबरोबर असं झालं, माझ्याबरोबर हा स्कॅम झाला, माझे 2 लाख रुपये गेले, माझे 3 लाख रुपये गेले, मला फायर केलं, माझ्याकडे एवढं लोन होतं, मला इथून काढलं. तर तो एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर शेअर करतोय. ना की काहीतरी फक्त व्ह्यूज किंवा काहीसाठी आहे, ह्यासाठी आपलं चॅनल नाहीच आहे. स्टार्टिंगपासून तुम्ही व्हिडिओज बघा. मराठीमध्ये चॅनल मी मुद्दाम काढलंय की आपले जे स्टुडंट आहेत, कॅन्डिडेट आहेत, ते त्यांना कुठं स्कॅम नको व्हायला. बरं, मग आता हे सगळं झाल्यानंतर मग आपण काय करायचं? आपण एकच करायचं. आज थोडं आय टीची कंडिशन आहे, बट कॉल्स येत नाही असं नाहीये. जिथे 10 कॉल यायचे नाहीये तिथे 1 कॉल तरी येतो. ओके, जिथे स्टार्टिंगला होते की एका दिवसातून 10 कॉल्स वगैरे यायचे, पण आता 1 तरी कॉल येतो. मग अशा सगळ्या गोष्टीतून तुम्ही एक जरी कॉल आला तुम्हाला, तर मग तुम्ही कुठं कमी पडताय? आपलं असं असतंय, आपण जर कुठं कमी पडलो ना तर आपल्याला कॉल्स येत नाहीयेत. आपला रिझ्यूम एटीएस फ्रेंडली नसेल तर आपण काय म्हणतो, आपल्याला कॉल्स येत नाहीयेत. पण आपण बघतो का एटीएस फ्रेंडली रिझ्यूम आहे का? एटीएस फ्रेंडली जर रिझ्यूम पाहिजे असेल तर आपली टीम एटीएस फ्रेंडली रिझ्यूम खूप कमी चार्जेसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. दुसरं आहे की तुम्ही जर तुमचा एटीएस फ्रेंडली रिझ्यूम नाही, तुम्हाला कॉल्स नाही येणार, त्यानंतर तुम्ही नोकरीची प्रोफाईल कशी काय करताय, काय म्हणजे व्यवस्थित करताय का, मेल व्यवस्थित करताय का, जर तुम्हाला एखाद्या याच्याचा कॉल आला की तुम्ही त्यांना व्यवस्थित मेल करताय का, तुमचा रिझ्युमे व्यवस्थित त्यांना शेअर करताय का, अपडेटेड करताय का, तुमची ऑपॉर्च्युनिटी कशी तुम्हाला हे करायची ते व्यवस्थित करताय का. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही वेल प्रिपेअर आहेत का, जॉब रेडी आहेत का, तुम्ही जी पण प्रोफाईल असो त्यासाठी तुम्ही जॉब रेडी आहात का, हे सगळे क्वेश्चन तुम्ही आधी विचारा ना स्वतःला. ट्रेंडिंग प्रोफाईल कुठल्या चालू आहेत, म्हणजे काहीतरी चालू आहे म्हणजे मला फक्त सगळ्यांना फ्रंट एंड जावा 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 टेस्टिंग असं आहे का काही? बरं, असं पण नाही. मग तुम्ही ट्रेंडिंगचे प्रोफाईल्स बघा, हे तुम्ही सर्च करा. हे बघा, हे तुम्हाला करावं लागणार आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म आणि जर तुम्हाला चांगलं पॅकेज पाहिजे असेल आय टीमध्ये, तर या गोष्टी तुम्हाला कधीच नाही. तुम्ही बॅकडोअरनी जरी एंट्री केली ना, तर या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील, तुम्हाला 2, 4, 6 महिन्यामधून तुम्हाला फायरच केलं जाणार आहे. ॲट द एंड तुम्ही पैसे किती द्या, काही करा, जर तुमच्याकडे परफॉर्मन्स नसेल, दिस इज नॉट अ गव्हर्नमेंट जॉब. आय टी सेक्टर आहे, इथे कुणीच कोणाचं नसतं. मी तळतळीने सांगतो, इथे कुणीच कोणाचं नसतंय. इथे तुम्ही पैसे द्या किंवा काही करा, कोणाला मॅनेज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकदा जॉब एंट्री करा, तर त्यानंतर तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. ओके, सो मी तर हे सांगेल की जर तुम्ही मला विचारलं की यार माझं म्हणजे पर्सनल सजेशन किंवा माझं जे काही ॲडवाईस तुम्ही जर मागितलं ना, तर मी हे सांगेल तुम्हाला, जर लागले असतील इथून मागे कोविडमध्ये तर कुणी पण लागले, BA, BSc, VSc सगळ्यांनी सर्टिफिकेट करून टॅलेंटच्या जीवावर ते लागले. असं काही नाही की तुम्ही इंजिनिअरिंग केली म्हणून तुम्हाला जॉब लागणार नाही किंवा तुम्हाला तुमचं आय टी कॉम्प्युटर आहे तर तुम्हाला जॉब लागणार नाही. खूप सारे लोक आहेत फार्मामधून इकडून तिकडून सगळे आय टीमध्ये आलेत, पण ते स्किलच्या जीवावर आलेत ना. त्यांनी 2-3 लाख रुपये दिले आणि मग ते जॉब लागले. आणि आता तुम्ही मार्केटमध्ये थोडंसं जरा आहे, अपडाऊन्स होत आहे, टेम्पररी आहे हे. इंटरनॅशनल मार्केट पण स्टेबल नाही आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. बट जर तुम्हाला 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर आय टीमध्ये चांगल्या स्किलफुल तुमचे जर स्किल असाल, तुम्ही जॉब रेडी असाल, तर तुम्हाला जॉब लागला तर तुम्हाला लाईफ टाईम कुणीहीच काढू शकणार नाही, तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर. सो बघा, सो मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशा रिलेटेड तुमचे इश्यूज फेस होत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येते. जर तुम्हाला पॉडकास्टवरती यायचं असेल तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर करायचा असेल, तुम्ही ह्या चॅनलवरती येऊन एक्सपिरियन्स शेअर करू शकता. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुमचे काय डाऊट्स आहेत, तुमचे काय इश्यूज आहेत, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत आहे. त्यावरती आपण व्हिडिओज आणि पॉडकास्ट
करायचे प्रयत्न करूयात. बाकी तुम्ही जर आपल्या ग्रुप्सला जॉईन नसेल केला तर मी तिथे डेलीमध्ये जॉब जे काय जॉब्स आहेत आय टीमध्ये ओपनिंग्स त्या मी शेअर करतो. ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही जॉब जॉईन करा, अप्लाय करा. नक्कीच तुम्हाला कॉल, तुमच्याकडे जर स्किल चांगले असेल तर तुम्हाला नक्कीच जॉब लागेल. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. खूप इम्पॉर्टंट चॅनल आहे, IT रिलेटेड, जॉब रिलेटेड. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.